बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वंजारवाडी या गावचे सरपंच संजय महाजन म्हणजे मुंबईतील एक सुप्रसिद्ध वाहन चालक। मुंबईमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललेले होते, परंतु त्यांना गावकऱ्यांची सेवा करणे खूप आवडायचे। मुंबईला येणाऱ्या या भागातील लोकांना ते नेहमीच सहकार्य करायचे। यामुळे त्यांना गावचे सरपंच होण्याची इच्छा झाली आणि गावकऱ्यांनीही त्यांना सरपंच म्हणून कार्य करण्याची संधी दिलेली आहे। सरपंच म्हणून ते सध्या उत्कृष्ट कार्य करत आहेत। ग्रुप ग्रामपंचायतचे ते सरपंच आहेत। सध्या त्यांनी गावामध्ये विविध कामे हाती घेतलेली आहेत। त्यांच्याबाबत गावकऱ्यांच्या मनामध्ये मोठा आदर सन्मान आहे। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर ते निश्चितपणे प्रेम करतात। गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ते सदैव कार्यरत आहेत। म्हणून अशा या कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या सरपंच संजय महाजन यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। संजय सर्व महाजन, ग्रुप ग्रामपंचायत, सरपंच वंजारवाडी, बोरडवाडी, लाटेवाडी, माडिक वस्ती, पाली वस्ती। मी 2023 पासून सरपंच पदावर आहे। माझा आदर्श स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आदर्शावर हे करून मी गावामध्ये सरपंच पद स्वीकारलेलं आहे। माझ्या गावामधील कामं, वाड्या वस्त्यावर रस्ते, जलजीवन पाणी व्यवस्था आहे, अजून शेत तलाव विहीर याचे बऱ्यापैकी कामंही चालू आहेत। न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही निवड केली आहे। आष्टी तालुक्यातील वंजारवाडी या गावचे सरपंच संजयजी महाजन आपल्यासमोर आहेत। संजयजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। वंजारवाडी आणि ग्रुप जिथं या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नाही का? ग्रुप ग्रामपंचायत। तर या गावचा आपण आता नेतृत्व करत आहात। मुळामध्ये सरपंच हा कुठल्या पक्षाचा नसतो नाही का, तर सरपंच हा गावचा असतो। गावच्या विकासासाठी तो कटिबद्ध असतो। संजयजी, मला विचारावं असं वाटतं की आत्ता या ठिकाणी आपण जे नेतृत्व करत आहात, तर नेतृत्व करण्या अगोदरचे संजय महाजन कसे होते नेमके ते ऐकायचे आम्हाला। याच्या नेतृत्व करण्या अगोदर याच्या अगोदर गावामध्ये माझा संपर्क थोडा कमी होता। मी पहिला मुंबईला राहिलो होतो। बरं। त्याच्यानंतर थोडंसं पहिलीच राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे गावात आमचं पहिल्यापासून गावामध्ये सर्व लोकांशी चांगले संबंध असल्यामुळे मी गावामध्ये सरपंच लढवली। यावेळेस महानगरामध्ये राहिलात, अगदी सगळ्या सुखसुविधा तिथं असतात नाही का, आणि मग गावाकडे येताना थोडा त्रास होतो, नको वाटतं। तर मग काय कारण ठरलं किंवा गड्या आपला गाव बरबरा किंवा गावाकडे चला जावं असं का वाटलं? पहिल्यापासून आपल्याला म्हणजे समाजकार्याची आवड। अच्छा। कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये आग्रहाने सहभाग होण्याची आपली पहिल्यापासून आवड असल्यामुळं गावाकडे सरपंच होण्याची माझी 10 वर्षापासून पहिल्यापासून आपण या गोष्टीची जिद्दच होती। मुंबईला काय करायचं नेमकं? मुंबईला मी ड्रायव्हिंग करतो। ड्रायव्हिंग करायचं। बरं, जेव्हा निर्णय घेतला की आता मुंबई नको, आता गावाकडे जायचं आपल्याला, तर म्हणजे आलात आणि लढलात का काही, तर मग पहिल्यांदा काम पण केलं? नाही, पहिलं आपलं काम होतं सर्व लोकांशी आपले कुठे मुंबईमध्ये काही प्रॉब्लेम येऊ किंवा गावामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम होतं पहिलं। संजय आशीर्वाद महाजन म्हणजे अगदी सर्व जाती धर्मातील लोकांना प्रिय वाटणारा सरपंच व्यक्तिमत्व। तर मला विचारावं वाटतं की ही लोकप्रियता कशी मिळाली नेमकी, म्हणजे काय करता नेमकं, काय कसं काम करता नेमकं? सर्व समाजाशी म्हणजे मिळून मिसळून काम करणं हा माझा पहिल्यापासून स्वभाव आहे। कुठलाही आता इलेक्शन झालं ना, हा आपला विरोधक आहे हा विषय आपल्याकडे नाहीच। इलेक्शन झालं सर्व आपलेच, याच्या दृष्टीमधून काम करणं, त्यामुळे सर्व लोक आपल्याला हे करतात। मला वाटतं की लोकशाहीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे नाही का, आणि लोकशाहीला मानता तुम्ही। अगदी 3 गावचं तुम्ही नेतृत्व करता। 3 गाव। कुठले कुठले गाव येतात? वंजारवाडी, बोरडवाडी, लाटेवाडी, माडिक वस्ती, पाली वस्ती। अच्छा, म्हणजे 2 वस्त्या पण आहेत? 2 वस्त्या आणि 3 गाव आहेत। 3 गाव आहेत। तर प्रत्येक गावाशी संपर्क कसा असतो, काय करता नेमकं तिथे? प्रत्येक गावाशी कुठली समस्या आहे आपण गावामध्ये जाणे, तिथल्या लोकांशी जाणून घेणे, कुठल्या समस्या येतात ते प्रत्येक, आता मी समज राहायला गावापासून बाहेर आहे, आता मी नगरला राहतो, तरी पण मी दररोज गावात येणे, प्रत्येक गावात जाऊन बसणे, तिथल्या लोकांच्या काय समस्या येतात त्या समस्याविषयी सर्व जाणून घेऊन त्याचं आपण निराकरण करतो। काय समस्या आहेत तिथे लोक समस्या करतात, समज लाईटचा विषय, पाण्याचा विषय, अजून दुसरं वैयक्तिक कुठं कोणाच्या काही रस्त्याचा विषय असतो, हे समस्या लोक। दुसरं येणाऱ्या काळामध्ये वाडी असेल, वस्ती असेल, 2-3 वाड्या आहेत, वंजारवाडी तुमचं गाव आहे नाही का, पुन्हा वस्त्या आहेत, तर या ठिकाणी नेमकं काय विजन ठेवलं आहे की जेणेकरून की पुढील काळामध्ये हे सगळं आपल्याला पालटलेला चित्र आपल्याला पाहायला मिळेल? आता मेन म्हणजे काय, आता गावामध्ये पहिले ना विहीर, शेततलाव या गोष्टीवर प्रत्येक म्हणजे शेततलाव झाला तर पूर्ण गावात पाणी होतं। हा पट्टा जो आहे ना, इथं पाऊस पडला तरच
म्हणजे इथं आपण शेती करू शकतो. पाऊस नसेल तर काहीच नाही. मग पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न असतो. त्यामुळे पूर्ण गावोगावी आता आपल्या समज गावामध्ये आपण शेततलाव काही भरपूर मंजूर झालेली इथं, तर त्या शेततलाव करून घेऊन गावात त्यामुळे पाण्याची पातळी वाढत. उद्या जलजीवनचं आता काम पण पूर्ण गावामध्ये नळ योजना आपल्याला राबवायची आहे. अशी भरपूर कामं रस्ते येतं तिकडे रस्ते वाड्या वस्तीवर रस्ते नाही तिकडे रस्त्याचे कामं पण आपल्या चालू येतं. संजय या नावाचा जय आहे, विजय आहे आणि हा विजय झाला तुमचा नाही का. मला असं वाटतं की फक्त मग ग्रामपंचायत पुरतच मर्यादित राहायचं कारण की पुढं जायचं आहे आपल्याला. पुढचं आता पुढे आपण ठरवू पण इथला पहिलं आपलं ग्रामपंचायत सध्या जे आहे ते घ्यायचं नाही. हेच घ्यायचे पुढे नाही. निवडून येण्या अगोदर जे काही प्रॉमिस केले होते आपण प्रॉमिस करतो नाही का. आणि काय आपण प्रॉमिस आश्वासन दिले ते आपण. काय काय होतं प्रॉमिस नेमके. नाही आता निवडून आलं हेच समस्या लोकांच्या भाऊ आम्ही निवडून आल्यानंतर तुमचे कामं करल सर म्हणजे ते कामं आम्ही पूर्ण चालू आहेत आपले. तुमच्या नेतृत्वाबद्दल गावकऱ्यांकडून आम्ही काही मतं जाणून घेतली नाही का आणि मग तुमची मुलाखत घेत आहोत. तर तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्टली लोक बोलतात. तर हा आदर आपल्याला तर टिकून ठेवायचा नाही का. आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने एक मुलाखतकार म्हणून मी तुमचा गौरव करत आहेत. काय वाटतं नेमकं आता. नाही आता मी केलेल्या कामाची तुम्ही एक हे दाद दिली म्हणायचं. तुम्हाला लोकांकडून माहिती भेटल्यामुळे तुम्ही आले त्याच्याबद्दल आता काय तर चांगल्या कामाला हे भेटणं म्हणजे माझ्यासाठी चांगली ही. जेव्हा यावेळेला एखादा गौरव होतो आपला सन्मान होतो त्यावेळेला जबाबदारी वाढली असते. काय वाटतं नेमकं काय जबाबदारी वाढली आता. नाही आता अजून पण चांगल्या जोमाने काम करणे याचं म्हणजे मला एक काम करायला अजून चांगलं हे भेटलं. राजकारणामध्ये आलात त्याच्या अगोदर तुमचे आजोबा असतील किंवा वडील असतील तेही राजकारणामध्ये होते. तर राजकारणात तुमचा आदर्श कोण आहे नेमका म्हणजे कोणाला पाहून राजकारण करतात. राजकारणामध्ये आता मी पहिल्यापासून आपण आम्ही गोपीनाथ मुंडेला ते कसं सर्व समावेशक नेता होते. सर्व त्यांनी जाती धर्माला कुठल्याही जाती धर्माला न हे करणारे आणि सर्व एकदम त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्या समोर. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आपले आदर्श आदर्श आहे. साहेबांकडे पाहूनच आम्ही राजकारणात थोडंसं म्हणजे तुम्हाला गावचा विकास गावचा करायचा विकास करायचा. पाहिलं आपल्यासमोर कोणीतरी आदर्श लागतं आणि जर आदर्श आपला जर चांगला असेल तर निश्चितपणे आपल्याला चांगलं काम करता येतं. अगदी या बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे त्यांचे दैवत आहेत. साहेबांकडे पाहून साहेबांचे विचार ऐकून त्या काळामध्ये त्यांनाही वाटलं की आपणही राजकारणात यावं काम करावं. आणि आज पाहतोत आपण की वंजारवाडी आणि या गावाला अटॅच असलेल्या जे काही वाड्या आहेत किंवा ज्या वस्त्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. निश्चितच या ठिकाणी संजयजी महाजन यांची घेतलेली मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.